चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये दुबईच्या मैदानामध्ये भारत पाकिस्तानची लढाई रंगात आलेली आहे। प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची एक शतकी भागीदारीनंतर घसरगुंडी उडालेली आहे। त्यांचा निम्मा संघ तंबूमध्ये परतलेला आहे। कर्णधार रिजवान आणि सौद शकीलनं 104 धावांची भागीदारी करत संघाला सावरलेलं। अक्षरने रिजवानला आउट करून ही जोडी फोडलेली आहे। पाठोपाठ पंड्यानं देखील शकीलला तर जडेजानं ताहिरला तंबूत परतावलेला आहे। तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबईच्या मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तानची ही लढत आता रंगात आलेली आहे। प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची एक शतकी भागीदारी झाली होती। त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानची घसरगुंडी उडालेली आहे। त्यांचा निम्मा संघ तंबूमध्ये परतलेला आहे। कर्णधार रिजवान आणि सौद शकीलनं 104 धावांची भागीदारी केलेली होती। क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेस आपल्या सोबत आहेत। सुनंदन, 166 ही धावसंख्या आता आपल्याला बोर्डवरती दिसतेय। एक सन्मानजनक धावसंख्या पाकिस्तान उभारू शकेल का? भारतासाठी किती मोठं आव्हान असेल? लागोपाठ 3 विकेट काढल्याने एकदम सगळं चित्र बदललंय। नाहीतर मध्ये एकदम मस्त शतकी भागीदारी ही रिजवान आणि सौद शकील मध्ये झाली होती, पण पाठोपाठ 3 विकेट गेल्याने सगळं एकदम वेगळं दिसायला लागलंय। आणि हे विकेट असं आहे की जिथे बॉल पटकन बॅटीवरती येत नाही, त्यामुळे फटकेबाजी एवढी सोपी नाहीये। त्यामुळे पाकिस्ताननी जर 220-30 चा स्कोर गाठला तरच भारताला सहजी ते पार करणं शक्य होईल। नाहीतर पुढच्या धावा या आपल्याला सुद्धा किंचित त्रासदायक होतील। पण एक गोष्ट नक्की आहे, सेकंड बॅटिंगला कदाचित विकेट हे बॅटिंगला अजून बरं होऊ शकतं। निश्चित। सुनंदन, धन्यवाद। तुमच्याकडून अजून अपडेट आम्ही घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।